नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण बनवतो उडीद वडे आणि चटणी. उडदाच्या डाळीमध्ये भरपूर ताकद असते, आपली हाडं मजबूत करते. म्हणून आपण मुलांना सर्वांना ही उडदाची पापड वगैरे उडदाचे सगळे पदार्थ आपण खाऊ घालतो. त्यासाठी आपल्याला रात्री भिजवलेली उडदाची डाळ सकाळी काय करायची, मस्तपैकी मिक्सरमधून काढायची. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, काळी मिरी, मीठ टाकून मस्तपैकी फेटायची. अशी फेटायची की ती हवेत तरंगली पाहिजे आणि टाकायचे वडे तेलामध्ये. आणि ही आपली चटणी. त्यासाठी आपल्याला लागणार एक कांदा, कढीपत्ता, फुटाणे, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, थोडी मेथी, जिरे, टमाटे आणि चिंचसुद्धा लागणार आहे आपल्याला, आणि लसूण आणि ही भिजवलेली मिरची. हे काय करायचं, आपल्याला चांगलं तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं. ज्याला जसा वेळ लागतो तसा वेळ द्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. हे छान खमंग वास सुटतो. टमाटे द्यायचे टाकून, लसूण पण आहे टाकायचं आपला, कढीपत्ता आहे, खोबरं आहे. हे सगळं पाळीपाळीने आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि चांगलं भाजून काढायचं. चवदार एकदम चटणी होती की सगळेजण परत परत मागतील आणि आपल्याला खुशी मिळते जर आपली मुलं आनंदाने खातात. बरोबर आहे का नाही? बघा, हे सगळं आता चांगलं परतत राहिले. आता हे मी मिक्सरमध्ये काढणार आणि मिक्सरमध्ये गार झालं की मिक्सर फिरवणार. आता हे थंड झालं आपलं, हे झालं मिक्सर. याच्यामध्ये टाकला चिंचेचा कोळ, मध्ये घेतली उडदाची डाळ, मोहरी आणि सुक्या मिरच्या. चांगल्या परतल्या की आपला मिक्सर करायचा उलटा याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं. चवीला मीठ टाकायचं आणि थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकून चांगलं ते ढवळून घ्यायचं आणि ते सुद्धा याच्यात टाकून द्यायचं. ही आपली फर्स्ट क्लास चटणी. तुम्ही खा आणि सर्वांना खाऊ घाला आणि म्हणायचं हॅपी कुकिंग. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका.